पिंपरी चिंचवडमध्ये मतदारांना 50% वस्तूंचं प्रलोभन देण्यात आलं आहे का? टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, सायकल 50% देण्याचा आमिष दाखवण्यात आलाय। इच्छुक उमेदवाराचा मतदारांना आमिष दाखवत मतं मिळवण्याचा प्रयत्न आहे का, असा सवाल उपस्थित झालाय। इच्छुक उमेदवाराकडून अशा प्रकारे प्रलोभनं दाखवली जात आहेत। कांचन जावळे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये मतदारांना 50% विविध वस्तूंचं प्रलोभन देण्यात आलंय का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, सायकल 50% किमतीत देण्याचं प्रलोभन दिलं जातंय। तर इच्छुक उमेदवाराकडून अशा प्रकारे मतं मिळवण्यासाठी प्रलोभनं दाखवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। कांचन जावळे या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। मीरा भाईंदरमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं अत्याधुनिक कला दालन उद्यापासून बाळासाहेब ठाकरे यांचं कला दालन नागरिकांसाठी खुलं केलं जाणार आहे। कला दालनाचं उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्या लोकार्पण करण्यात येणार आहे। जगातील अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करत या कला दालनाची उभारणी करण्यात आली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, काय अधिकची माहिती आहे? नक्की श्रुती, आपण पाहतोय की उद्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनाचं औचित्य साधून मीरा भाईंदरमध्ये आता बाळासाहेब ठाकरे यांचं कला दालन उभारण्यात येते। याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नेमकी कशी उभी केली त्याचं चित्र या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। कला दालनाच्या माध्यमातून हे सगळं सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे। बाळ ते बाळासाहेब यांच्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। व्यंगचित्रकार होते, यानंतर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिला। महाराष्ट्रात घराघरात आणि मनामनात शिवसेना रुजवली। एका आदेशावर मुंबई बंद करण्याची ताकद बाळासाहेबांमध्ये होती आणि बाबरी पाडण्याचं काम जर माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्याचा अभिमान आहे। ही सगळी जी त्यांची वाक्य आहे ती या ठिकाणी आपण पाहतोय की पटलावर आणण्यात आलेली आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकू शकतो। 80% समाजकारण, 20% राजकारण हे बाळासाहेबांचं तत्व आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं जेव्हा मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। या ठिकाणी आपण पाहतोय की दादर शिवाजी पार्काचा सुद्धा नजारा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि तेव्हा किती गर्दी व्हायची ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय। मातोश्रीवर जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जी खोली आहे त्या ठिकाणी ज्या बैठका व्हायच्या ती खोली सुद्धा या ठिकाणी हुबेहूब तशाच पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे। समोर बाळासाहेब ठाकरे बसायचे आणि या ठिकाणी जे गेस्ट असायचे ते बसायचे आणि इंदा ठाकरे त्यांचा सुद्धा फोटो जो आहे तो आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळतो। अगदी एक ऐसपैस मोठं जे दालन आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी हे कला दालन उभारण्यात आलेलं आहे। ही शाखा क्रमांक 1 या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। शिवसेनेचं मूळ आणि शिवसैनिकांचा कणा, शिवसेनेची शाखा ही नेमकी कशा पद्धतीने ऑपरेट व्हायची आणि काय काय बाळासाहेब ठाकरे नेमके म्हणायचे ते सुद्धा। मुंबई आपली आहे आणि तिथे आवाजही आपलाच हवा। जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही। तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही। ही सगळी जी वाक्य आहे ती सुद्धा या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे। एकजुटीने राहा, जातीपातीचा वाद गाडून मराठी माणसांची ताकद भक्कम करा, अशा आशय सुद्धा या ठिकाणी आहे। त्यांची जी वाक्य आहेत ती सुद्धा आहे। त्यासोबतच त्यांनी जे व्यंगचित्र काढले होते, जे फटकारे त्यांच्या कौशल्यातून मारले होते ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहेत आणि सामना प्रेसमध्ये कशा पद्धतीनं हे मासिक छापलं जायचं ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। त्यासोबतच आपण पाहतोय की राधाकृष्ण चाळजी आहे तिचा देखील एक देखावा कला दालन या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।